पुण्यामध्ये दगडूशेठ गणपती बाप्पाच्या या मिरवणुकीला सुरुवात होताना बघायला मिळतेय। पुण्यामधला हा गणेशोत्सव आपण सध्या बघतोय, ही सगळी लाईव्ह दृश्य आहेत। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाच्या मिरवणुकीला आता अगदी काही क्षणांमध्ये सुरुवात होतेय आणि बाप्पा आता त्याच्या रथामध्ये विराजमान होणार आहे। यंदाच्या वेळेला जटोली शिवमंदिराची प्रतिकृती इथे साकारण्यात आल्याचं कळतंय आणि याच गणपती बाप्पाच्या मिरवणुकीला अगदी काही क्षणांमध्ये सुरुवात होणार आहे। यंदाच्या वेळेला सिंहाचा हा रथ इथे साकारण्यात आलेला आहे आणि फुलांनी त्याला मढवलं गेलंय आणि याच दगडूशेठ गणपती बाप्पाच्या मिरवणुकीला सुरुवात होते आहे। अगदी ढोल ताशांची पथकं आणि यांच्या सोबतीनं आणि हजारो पुणेकरांच्या साथीनं हा बाप्पा आता या रथामध्ये विराजमान होतोय आणि त्याच्या मिरवणुकीला सुरुवात होणार आहे। अत्यंत पारंपरिक पद्धतीने वर्षानुवर्ष पुण्यामधला हा गणेशोत्सव साजरा होत असतो आणि अनेकांचा आराध्य दैवत असा दगडूशेठचा हा बाप्पा गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष आणि याच निनादामध्ये आता ही मिरवणूक आपल्याला निघताना बघायला मिळणार आहे। आज गणेश चतुर्थी आणि घरोघरी सुद्धा बाप्पा विराजमान होतोय, तसा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये सुद्धा। थेट जाऊयात, मिकी घई आपल्या सोबत आहेत। मिकी, जर आपण बघितलं ज्या क्षणाची सर्वजण आतुरतेने वाट पाहण होते, अर्थातच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांची मूर्ती या मंदिरातून बाहेर येऊन या सिंह रथावर विराजमान झालेली आहे आणि या मिरवणुकीमध्ये आता हे रथ सहभागी झालेला आहे। जर आपण बघितलं बाहेर भाविकांची तोबा गर्दी पाहायला मिळते। प्रत्येक जण हे सुंदर क्षण, हे सुंदर दृश्य, बाप्पांचे हे सुंदर रूप आपल्या मोबाईलमध्ये टिपण्याचा प्रयत्न करतायत। सगळेजण हात वर करून बाप्पाला नमस्कार करतायत आणि बाप्पांचं स्वागत या ठिकाणी करतायत। पुण्यातील प्रत्येक रस्त्यावर हजारोच्या संख्येने भाविक या ठिकाणी पोहोचलेले आहेत। जर आपण बघितलं तर सर्वजण इथं लाडक्या बाप्पांच्या दर्शनासाठी आलेले आहेत, अर्थात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी या ठिकाणी आलेले आहेत। आणि यंदाच्या वर्षी सिंहाचा रथ या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे। फुलांनी हात सजलेला सुंदर रथ या ठिकाणी बाप्पा विराजमान झालेले आहेत आणि या मिरवणुकीत आता सहभागी झालेले आहेत। या मिरवणुकीला आता सुरुवात होतीये आणि यंदाच्या वर्षी जर आपण बघितलं तर खूप सुंदर असा देखावा, असं मंदिर, जटोली मंदिर महादेवाचं या ठिकाणी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाच्या मंदिराकडून साकारण्यात आलेला आहे, ट्रस्ट करून साकारण्यात आलेला आहे आणि या क्षणासाठी आतुरतेने वाट पाहत होते सगळे हजारोच्या संख्येने जे भक्त त्या क्षण या ठिकाणी आलेला आहे। अर्थातच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती जे संपूर्ण सोन्याच्या दागिन्याने आभूषणी सजलेले आहेत, ते या रथावर विराजमान झालेले आहेत आणि जयघोष आपल्याला पुण्यातील रस्त्यांवर ऐकायला मिळतोय। हजारोच्या संख्येने हे जे भाविक आहेत हे सकाळपासून या ठिकाणी बाप्पांच्या एका झलकसाठी, दर्शनासाठी या ठिकाणी आतुरतेने वाट पाहत होते आणि आता बाप्पा या ठिकाणी या रथावर विराजमान होऊन या मिरवणुकीत सहभागी झालेले आहेत। अर्थातच काही वेळात इतर जे पुण्यातील मानाचे गणपती आहेत, अर्थात कसबा गणपती देखील मिरवणुकीला सुरुवात होईल आणि त्यानंतर जवळपास 10-10:30च्या सुमारास ते विराजमान होतील। त्यापूर्वी जर आपण बघितलं तर पुण्यातील लाडके बाप्पा म्हणून ओळख असलेले श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाच्या या मिरवणुकीला सुरुवात होतीये। सुंदर असं संपूर्ण मंदिर असेल, हे रथ असेल, सिंहरथ हे फुलांनी सजवण्यात आलेलं आहे आणि पारंपरिक पद्धतीने बैलजोडा लावून या ठिकाणी या मिरवणुकीला सहभागी होते। या ठिकाणी आता एक छोटीशी आरती देखील होईल आणि त्यानंतर मिरवणुकीला पूर्ण सुरुवात होईल। ढोल ताशाच्या वादनात बाप्पांची मिरवणूक या ठिकाणी निघणार आहे। अतिशय पारंपरिक पद्धतीने हे सगळं या ठिकाणी होत असतं आणि हे सगळं क्षण पाहण्यासाठी, बाप्पांच्या स्वागतासाठी या ठिकाणी हजारो पुणेकर किंबहुना हे भक्त या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि प्रत्येकाच्या हातात या ठिकाणी फक्त मोबाईल दिसतोय। हे सुंदर दृश्य, बाप्पांचं हे सुंदर रूप त्यांना प्रत्येकाला आपल्या मोबाईलमध्ये टिपायचं आहे आणि या मिरवणुकीला आता सुरुवात होतीये। धन्यवाद।
अगदी. तर सध्या आपण ही दोन दृश्य बघतोय पुण्यामधली. एकीकडे दगडूशेठ गणपती बाप्पाची मिरवणूक निघाली आहे, दुसरीकडे मानाचा पहिला गणपती कसबा गणपतीची मिरवणूक सुद्धा आपण बघतोय. तर कसबा गणपतीच्या मिरवणुकीच्या इथे आमच्या प्रतिनिधी शिवानी पांढरे या सहभागी होताना दिसतायत. शिवानी, काय नेमकं वातावरण आहे पुण्यामधलं, आणि मानाचा पहिला गणपती, पुण्याचं ग्रामदैवत अशी सुद्धा कसब्याची ओळख आहे या गणपतीची, काय नेमका उत्साह? जो चित्र आपण जे बघतोय, स्क्रीनवर जे बघतोय, ते सगळं गणपतीच्या पहिल्या, पुण्याच्या मानाच्या पहिल्या गणपतीच्या मिरवणुकीला म्हणजेच कसबा गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. यंदा यांनी प्रतिकात्मक जे सिद्धटेक देवस्थान आहे त्याचा देखावा साकारणार आहे. थोड्याच वेळात ही मूर्ती विराजमान होईल आणि त्यानंतर या इथे सगळीकडे जल्लोष आपल्याला बघायला मिळणार आहे. एकीकडे प्रभात बँड आहे, दुसरीकडे सामाजिक संदेश देणारा हे सगळं पथक तयार आहे आणि ढोल ताशाच्या पथकात आता ही पालखीला, ही पालखी घेऊन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. प्रज्ञा, तर ही दृश्य आपण बघतोय पुण्यामधली. एकीकडे दगडूशेठ गणपती बाप्पा आता त्याच्या सिंह रथामध्ये विराजमान झालेत आणि त्यांची मिरवणूक निघतेय. तर त्याच वेळेला पुण्यामधील मानाचा पहिला गणपती कसबा गणपती, त्याची सुद्धा पालखीमधून पारंपरिक पद्धतीनं मिरवणूक काढली जाते आणि हळूहळू या मिरवणुका पूर्ण झाल्याच्या नंतर गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा सुद्धा केली जाईल, आरती सुद्धा केली जाणार आहे. देशभरामध्ये आपल्याला एकूणच गणेशोत्सवाचा हा उत्साह बघायला मिळतोय. अगदी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असतील, घरगुती गणपती असतील, या सगळीकडेच हे चैतन्याचं वातावरण. लाडका गणपती बाप्पा आज घरी येणार आहे, आज मंडळांमध्ये येणार आहे आणि तो पुढचे 10 दिवस पाहुणचार घेणार आहे. त्यामुळे सगळीकडेच हे उत्साहाचं वातावरण. पुन्हा आपण बघतोय ही दोन दृश्य. एकीकडे दगडूशेठ गणपती बाप्पाच्या मिरवणुकीला सुरुवात झाली आहे, दुसरीकडे मानाचा पहिला गणपती म्हणून ओळख असलेल्या पुण्यामधल्या कसबा गणपतीची मिरवणूक सुद्धा अत्यंत पारंपरिक पद्धतीनं सुरू झालेली आहे. तर पुण्यामध्ये दरवर्षीप्रमाणे आणि पारंपरिक पद्धतीने यंदा सुद्धा या गणेशोत्सवाचं आयोजन आपण बघतोय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.